इंट्रोडक्शन ऑफ ऍसिड अँड बेस म्हणजे आम्ल व आम्लादीची ओळख. इंट्रोडक्शन म्हणजे माहिती, जसं की आपला परिचय आपण देतो, आपले नाव, आपले शाळेचे नाव, आपण कोणत्या इयत्तेमध्ये शिकतो त्याला आपण इंट्रोडक्शन म्हणतो. तसेच आपल्याला ऍसिड म्हणजे काय असतं, बेस म्हणजे काय असतो, ऍसिड कशाला म्हणतात, बेस कशाला म्हणतात, ऍसिड कशी असते, बेस कसं असतो, हे आपल्याला त्याची माहिती करून घ्यायची आहे. नंबर 1 चा पॉइंट म्हणजे ऍसिड. आम्ल. ऍसिड म्हणजे आम्ल. ऍसिड मध्ये सगळ्यात मेन कंटेंट म्हणजे H+ आयन. ज्याच्यामध्ये H+ आयन असते तो ऍसिड असतो. म्हणजे ज्या सबस्टन्समध्ये H+ आयन असते त्याला आपण ऍसिड असे म्हणतो. आयनचे 2 टाइप्स पडतात. केटायन आणि एनायन. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि एनायन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. आयनचे 2 टाइप पडतात, कॅटायन, एनायन. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, एनायन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. आता त्याचे एक्झाम्पल HCl. HCl म्हणजे हायड्रोजन क्लोराईड. हायड्रोजन क्लोराईड म्हणजे त्याच्यामध्ये 2 घटक एकत्र येऊन एक सबस्टन्स क्रिएट होतो. ते घटक म्हणजे H+ आणि Cl. HCl म्हणजे हायड्रोजन क्लोराईड. आता ह्याच्यामध्ये 2 घटक पडतात, तर H म्हणजे हायड्रोजन, आयन. Cl म्हणजे क्लोराईड, आयन. आता HCl हे एक सबस्टन्स आहे, त्याच्यामध्ये 2 घटकने तो हा एक सबस्टन्स क्रिएट झालाय. ते सबस्टन्स म्हणजे H+ म्हणजे हायड्रोजन आयन आणि Cl निगेटिव्ह म्हणजे क्लोराईड आयन. ऍसिड हे ॲनिमल आणि प्लांट दोन्ही मध्ये पण असते. जसे की आपण एक ॲनिमल आहोत, आपल्यामध्ये पण एक ऍसिड आहे, ते आपल्या स्टमच मध्ये आहे. CH3 आणि COOH हे एक वीक ऍसिड आहे, जे ऍसेटिक आहे. म्हणजे ऍसिड जे विनेगर मध्ये असते आणि याचा आपल्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. आणि जे स्ट्रॉंग ऍसिड असतात, जसं की HCl, H2SO4, HNO3 etc. हे जे हार्मफुल जे ऍसिड असतात ते इंडस्ट्रीज व मोठ्या म्हणजे फॅक्टरीज असतात त्यांच्यामध्ये हे स्ट्रॉंग ऍसिड असतात. आणि जे विनेगर असते
विनेगर मध्ये ऍसिटिक ऍसिड असते. विनेगर मध्ये ऍसिटिक ऍसिड असते व ते जे चायनीज फूड असतात त्यांच्यामध्ये हे विनेगर म्हणजे ते ऍसिटिक ऍसिड असते. त्यानंतर ऑरेंज मध्ये सायट्रिक ऍसिड असते. ऑरेंज म्हणजे संत्री म्हणजेच मोसंबी, त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड असते. ते आपल्या शरीरासाठी चांगले असते, हानिकारक नसते. टरमाइन त्याच्यामध्ये टार्टरिक ऍसिड असते. टरमाइन म्हणजे चिंचेमध्ये टार्टरिक ऍसिड असते, त्यामुळे आपल्याला चिंच ही आंबट लागते. कर्ड मध्ये लॅक्टिक ऍसिड असते. कर्ड म्हणजे दही, दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते. कर्ड आणि मिल्क पासून जे सबस्टन्स क्रिएट होतात त्यांच्यामध्ये पण लॅक्टिक ऍसिड असते. लेमन म्हणजे लिंबू, त्याच्यामध्ये पण सायट्रिक ऍसिड असते. लेमन आणि ऑरेंज मध्ये सेमच ऍसिड असते, ते म्हणजे सायट्रिक ऍसिड. प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड. ऍसिडच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ऍसिडची जी टेस्ट असते ती असते शुअर. शुअर म्हणजे आंबट. जो ब्ल्यू लिटमस पेपर असतो त्याचे आपण जर ते ऍसिड मध्ये टाकले तर त्याचे रेड जे लिटमस पेपर असते त्याच्यामध्ये रूपांतर होते. आणि युजेस ऑफ ऍसिड. ऍसिडचे काही युजेस असतात. जास्तीत जास्त ऍसिड हे केमिकल फॅक्टरीज मध्ये उपयोग होतो ऍसिडचा. आपली जी बॅटरी असते त्याच्यामध्ये H2SO4 हे जे ऍसिड असते ते आपल्या बॅटरीमध्ये असते. ह्या ऍसिडचा एखाद्या क्लॉथवर म्हणजे एका कपड्यावर छोटा तरी ड्रॉप पडला तरी तो त्याला जाळू शकतो. आपल्या जर स्किनवर पडले तर तेवढी स्किन बर्न होऊ शकते. नंतर बेस म्हणजे आम्लारी. ऍसिडच्या आणि ज्या बेसच्या प्रॉपर्टीज आहेत त्या दोन्ही पण ऑपोजिट आहेत. जे लाईम वॉटर असते त्याच्यामध्ये CaOH2 हे जे ऍसिड असते. लाईम वॉटर म्हणजे लिंबू पाणी नव्हे तर लाईम वॉटर म्हणजे चुन्याचे पाणी. त्याच्यामध्ये CaOH2 हे ऍसिड असते जो आपला बेकिंग सोडा असतो. त्याच्यामध्ये NaHCO3 हे ऍसिड असते.
बेकिंग सोडा हा केक, जामुन यांच्यामध्ये टाकला जातो. प्रॉपर्टीज ऑफ बेस. बेसचे काही गुणधर्म आहेत, म्हणजे आम्लारीचे काही गुणधर्म आहेत. जो बेस असतो तो असतो सॉफ्ट, स्लिपरी. जो बेस असतो तो सॉफ्ट आणि स्लिपरी असतो. जसे की आपली साबण ही नेहमी स्लिपरी असते, त्याच्यामध्ये बेस असतो आणि त्याची जी टेस्ट असते ती नेहमी बिटर असते. ऍसिडची टेस्ट ही नेहमी बिटर असते. तो जो आता रेड लिटमस पेपर जो असतो, पेपर जर आपण बेस मध्ये टाकला तर त्याचे जो रेड लिटमस पेपर आहे त्याचे ब्ल्यू लिटमस पेपर मध्ये रूपांतर होते. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड हे दोन घटकापासून तयार झालेले असतात, जसे की कॅटायन आणि ऍनायन. हा घटक सोडियम आहे. सोडियम आणि हायड्रोऑक्साईड या दोन घटकापासून हा सोडियम हायड्रोऑक्साईड क्रिएट होतो. इंडक्टर. इंडक्टर म्हणजे दर्शक. इंडक्टर म्हणजे गाडीचे इंडक्टर नव्हे. इंडक्टर म्हणजे दर्शक. म्हणजे ऍसिड कसे असते, बेस कसे असते हे ओळखण्यासाठी इंडक्टरचा वापर केला जातो. हा जो इंडक्टर आहे, जेव्हा बेस आणि जेव्हा ऍसिड जेव्हा प्रेझेंट असतात तेव्हाच तो त्यांचा कलर चेंज करतो. आणि न्यूट्रलायझेशन. हे जे न्यूट्रलायझेशन असते ते ऍसिड प्लस बेस यांच्यापासून साल्ट आणि वॉटर तयार होते. जे वॉटर आहे ते न्यूट्रल आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ऍसिड व बेस नाही. नंतर आपले जे स्टमच आहे त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, जो म्हणजे कितीही कठीण घटक असला तरी त्याला डायजेस्ट करण्याचे काम हायड्रोक्लोराईड करते. जसे 1 रुपीजचा कॉर्न, 2 रुपीजचे कॉर्न, 5 रुपीजचे कॉर्न, 10 रुपीज, 20 रुपीजचे कॉर्न असतात, जे आपले जर स्टमच मध्ये गेले तर त्यांना देखील डायजेस्ट करण्याचे काम हे
हायड्रोक्लोरिक ऍसिड करत असते.